माझा नमस्कार. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही स्वप्न असतात. तशी माझ्याही जीवनात आहे. आणि माझ्या जीवनातील सर्वात मोठं स्वप्न म्हणजे माझ्या स्वप्नातील माहेर, जे मी तुम्हाला कवितेतील ओळीतून सांगणार आहे. सुखाच्या वेळी तर कधी उदास रात्री, मन माझं नकळत एकाच वळणावर जातं. कधी सुखाच्या वेळी तर कधी उदास रात्री, मन माझं नकळत एकाच वळणावर जातं. लग्नाला 18 वर्ष झाली तरीही हे वेडं मन, का तर त्या स्वप्नातल्या माहेरातच रमतं. एक चूक माझी मी प्रेम निवडलं. होती एक चूक माझी मी प्रेम निवडलं. त्या क्षणी मी माझं अख्खं माहेरच हरवलं. त्या क्षणी मी माझं अख्खं माहेरच हरवलं. सासरच्या या गर्दीत मी सगळं काही मिळवलं. सासरच्या या गर्दीत मी सगळं काही मिळवलं. पण आई बाबांच्या प्रेमाचं सुख मात्र गमावलं. आई बाबांच्या प्रेमाचं सुख मात्र गमावलं. रोज तीच जुनी गल्ली असते, जिथे माझी मोठी बहीण अजूनही हसते. अंगणात गप्पा मारणारे ते प्रेमळ शेजारी, आणि दादाचं मला चिडवणं हुबेहूब दिसते. आणि दादाचं मला चिडवणं हुबेहूब दिसते. बाबांचा तो करडा आवाज आणि आईची ती प्रेमळ माया, स्वप्नात माझ्या येऊनी रोज असते तिची माझ्यावरती छाया. डोळे उघडताच माझं स्वप्नातलं माहेर संपतं, आणि ह्या भल्या मोठ्या जगात माझं कोणीच नाही हे समजतं. 18 वर्षे मी एका गुन्हेगारासारखी काढली. स्वतःच्याच नजरेत रोज पडत गेले. फक्त प्रेम केलं म्हणून एवढा मोठा गुन्हा ठरला का माझा? स्वतःच्याच रक्ताने परखे करावे इतकी चुकीची होती का मी? काही न सांगता एका रात्रीत मी घराचा उंबरठा ओलांडला, आणि माझ्या त्या एका निर्णयाने माझ्या सुखी संसाराचा पायाच कोलमडला. माहीत आहे मला मी चुकले, मी सर्वांचा विश्वास तोडला. पण हा 18 वर्षाचा वनवास माझ्या चुकीपेक्षाही मोठा ठरला. दिवाळी, दसरा, रक्षाबंधन, भाऊबीज आली की माझ्या काळजात धडधडतं. शेजारी पाजारी सुनांना माहेरी जाताना पाहून माझा मन काचेसारखं तुटतं. सण आनंदाने साजरे करतात, पण मी मात्र तुमचीच वाट पाहत राहते. डोळ्यातलं पाणी लपवत तुमचीच आठवण काढत राहते. रक्षाबंधन, भाऊबीज असे सण आले की आमच्या घरात एक शांतता पसरते. माझा सख्खा भाऊ असूनही तो माझ्याशी बोलत नाही. मग मी कुणाला राखी बांधू, कुणाला ओवाळू? माझे हे दुःख देवालाही का दिसत नाही? दरवर्षी वाटतं या सणाला तरी बाबांचा फोन येईल. चल घरी ये असं म्हणून मला बोलावणं येईल. गेली 18 वर्ष झाले डोळ्यात प्राण ओतून मी वाट पाहते आहे, पण ती हक्काची साद माझ्या नशिबी कधी आलीच नाही. ज्या हातांनी मला बोट धरून चालायला शिकवलं, त्याच हातांनी मला एका रात्रीत पारखं केलं. माहेरच्या उंबरठ्याला स्पर्श करण्यासाठी रोज माझं मन रडत गेलं. जिवंत असताना तर मला माझ्या हक्काचं माहेर लाभलं नाही. मी मेल्यावर तरी मला एखादी माहेरची साडी येईल का? माझ्या या मृतदेहाला माझ्या बाबांचा आणि दादाचा खांदा लाभेल का? गुन्हेगार नसतानाही मी रोज स्वतःलाच शिक्षा देत आहे. माहेरच्या त्या एका मायेच्या ओढेसाठी जिवंतपणी मरत आहे. आता तर स्वप्न बघायलाही भीती वाटते, कारण जाग आल्यावर हा दुरावा आणखीनच छळतो. पण काय करू, या अथांग सासरच्या जगात माहेरचा तो सुवास मला फक्त माझ्या स्वप्नातच मिळतो. सासरने मला पंख दिले, उडण्यासाठी आकाश दिले, पण ज्या झाडावरती माझं पहिलं घरटं होतं, त्या माहेरची गोष्टच काहीतरी वेगळी होती. आई, बाबा, दादा, मला एकच सांगायचे आहे. मी ज्या घरात राहते त्या घरात तुमच्यासारखं वैभव नाही. माझं छोटंसं घर आहे. आम्ही गरीब आहोत, पण मला त्याची कधीही लाज वाटली नाही. माझ्या नवऱ्याने मला एवढं भरभरून प्रेम दिलं आहे की त्यापुढे मला तुमची श्रीमंती काहीच वाटत नाही. आणि मला तुमच्या पैशांची सुद्धा अपेक्षा नाही. मला फक्त तुमच्याकडून एक मायेचा आधार हवा आहे. माझं सुद्धा माहेराचं कोणी आहे, बस मला एवढंच पाहिजे आहे. मला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. मी तर आता आशा सुद्धा सोडून दिली आहे की तुम्ही माझ्याशी बोलणार.
मला फक्त वाईट ह्याच गोष्टीचे वाटते की यात माझ्या मुलाची काय चुकी. त्याला का म्हणून तुमचं प्रेम नाही मिळावं? त्याच्या मामाच्या प्रेमासाठी तो किती आसुसलेला असतो. तुम्हाला राग तरी कसला आहे? मी प्रेमविवाह केला याचा? का आम्ही गरीब आहोत याचा? का माझ्या नवऱ्याचं शिक्षण कमी पडले याचा? मला हे आजपर्यंत कळाले नाही. पण मी एवढी मोठी चुकी केली का गं, की तुम्ही कोणीही माझ्याशी आजपर्यंत संबंधसुद्धा ठेवायला तयार नाहीत? हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता, की माझी व्यथा माझ्या आई-वडिलांना, माझ्या दादाला कळावी. धन्यवाद.